नमस्कार. तर आज बनवले होते मी मस्त असे उकडीचे मोदक. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय करायचं, गॅसवरती आपल्याला मी पातेलं घेतलेलं आहे उकड काढण्यासाठी. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी घातले मी आणि थोडंसं दूध पण घातले. तर आता तुम्हाला दूध नसेल घालायचं तर तुम्ही फक्त 2 वाटी पाणी घातलं तरी चालेल. इथे मी 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं घेतलं होतं. आता दोन्ही एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मिक्स करायचं आणि दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पीठ जे आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे असंच एक ठेवून द्यायचं आहे 10-15 मिनटं, जेणेकरून जी उकड जी आहे आपली जी चांगली अशी मऊसूत होते आणि आपल्याला नंतर मोदक बनवताना ते खूप छान असे त्याचे मोदक येतात. यासाठी आता इथे मी सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची. आपलं आता सारण बनवूसर हे चांगलं असं हे होते, पीठ चांगले हे होते. तर आता इथे मी झाकण ठेवून देते त्याला. आता कढईमध्ये घेतलं आहे तूप, त्याच्यामध्ये घालायचं आहे खसखस आणि इथे मी खोबरं जे आहे ते मिक्सरला वाटून घेते. तुम्ही खिसून घातलं तरी चालेल. आता खोबऱ्याचं जे पाठीमागचं जे आहे ते काळं तो मी काढून घेतले बघा. आता इथे 1 नारळ मी पूर्ण वापरलेला आहे. आता नारळ खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ. आता गूळ इथे मी 1 वाटी घेतला होता, त्यातला थोडासा ठेवला आहे बरं का. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, थोडीशी वेलची पूड घालायची, थोडंसं जायफळ पावडर घालायची आणि चांगलं जे सारण आहे आपलं ते चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. गूळ जो आहे तो पूर्ण असा विरघळेपर्यंत आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे. तर आता सारण आपलं इथे बघा झालेलं आहे. आता इथे मी उकडसुद्धाच आपले ताटामध्ये मी काढून घेतले. आता ते चांगलं असं आता इथे मी मॅशरने हे करून घेते, कारण गरम आहे अजून ह्यामुळे. आता थंड झाल्यानंतर हाताने चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्यानंतर चांगलं हाताने जे आहे ते आपले जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे. एकदम मऊसूत असं करायचं आहे. नाहीतर मग पीठ जर चांगलं मळलं नाही ना तर ते आपल्याला जे मोदकाची पारी आपण करतो ना तर तेव्हा ते चिरतात. यासाठी आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि एकदम मऊसूत लोण्यासारखं असं पीठ करून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ चांगलं बघा मळून झाले. आता याच्या आपण मोदक करून घ्यायचे. आता तुम्ही इथे इथे मी साचा वापरलेला आहे मोदकाचा. तुम्ही हाताने असे कळी पाडून जर केले तरी सुद्धा चालतील. आता इथे मी साचा वापरलेला आहे. तर बघू शकता छोटे छोटेसे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि साच्यामध्येच मी मोदक हे केलेले आहेत. आणि जे पीठ आहे ते पूर्ण असं सगळीकडून असं लावून घ्यायचं हे बघा. आणि मगच ते आपलं जे सारण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, साचा मी ह्यासाठी वापरला कारण की जे मोदक आहे ते एकसारखे छान दिसतात, यासाठी मी साचा वापरला होता. तुम्हाला जर असं नसेल साचा वापरायचा तर तुम्ही असं लाटून सुद्धा त्याची पारी बनवून सुद्धा मोदक करू शकता. आता सारण सुद्धा भरले, थोडंसं वरून थोडंसं पीठ लावायचं आणि मोदक आपला तयार आहे. आणि दिसायला खूप सुंदर दिसतात असे मोदक. आता पीठ लावून झाल्यानंतर आपलं काढून घेऊया. एकसारखा असा मोदक छान असा झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे सगळे मोदक आपण एक एक करून घेऊयात. किती छान दिसते बघा. आणि आता इथे मी हळदीचं पान वापरलेलं आहे. तुम्ही केळीच्या पानावर घेतलं तरी चालेल, हळदीचं पान होतं म्हणून मी त्याच्यावरती असे मोदक ठेवून घेतलेले आहेत. आणि तर माझ्याकडे मोदक उकडायची चाळण नव्हती म्हणून मी इथे पुरण वाटायच्या चाळणीमध्ये ती हळदीची पानं ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरच मी उकडणार आहे. आता दुसरा सुद्धा मोदक आपण करून घेऊयात. तर पीठ लावून झालेलं आहे. आता सारणसुद्धा याच्यामध्ये आतमध्ये घालायचं आणि वरून पीठ लावायचं. तर सगळे एक एक करून मोदक करून घेऊयात. आता पाणीसुद्धा इथे मी पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी उकळायसाठी ठेवलं होतं. आता मोदक आपले याच्यावर मोदकाची चाळण जी आहे ते आपण ठेवून आता झाकण ठेवून चांगलं मोदक उकडून घेऊयात. तर हे ताट बसत नव्हतं म्हणून मी नंतर दुसरे
लीडवाला झाकणाच्यावर ठेवलेलं आहे आणि चांगलं उकळून घेतलेलं आहेत बघा. तर बघू शकता किती सुंदर मोदक दिसत आहेत. वरून थोडंसं तूप टाकायचं आणि हे मोदक खाऊ शकता. गणपती बाप्पाला सुद्धा आवडतील असे मोदक. तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब